हॅलो एव्हरीवन, तुम्हाला सकाळ-सकाळी एकदम फ्रेश फील करायचं आहे, तुम्हाला ताजं-तवानं हलकं-फुलकं राहायचं आहे, तुमच्या हार्टचं रक्षण करायचं आहे, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे, वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी ही रेसिपी खास आहे. आज आपण बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने हर्बल टीची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्यासाठी घेतली आहे. आपण चहाच्या पात्रामध्ये 2 कप पाणी ह्या पद्धतीची चहा जर तुम्ही रोज करून प्याला तर तुम्ही दिवसभर एकदम ताजेतवानं हलकं-फुलकं फ्रेश करसाल. तुमच्या हार्टचं रक्षण होऊन तुमच्या शरीरामधलं बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होईल. बघा, आता पाणी छान आपल्याला गरम करायचं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कुटलेलं आलं, अर्धा चमचा सूप, अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे, 1 विलायची टाकायची आहे सोलून मस्त, 2 लवंगा टाकायच्या आहे, हाफ इंचचा आपल्याला दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे किंवा तुम्ही दालचिनीचं पावडरही टाकू शकता, पुदिनाची पानं किंवा पुदिनाचा पावडर करून टाकू शकता. बघा, सोबतच आपण त्यामध्ये गूळ टाकणार आहे. आता हे सर्व इन्ग्रीडियंट्स आपल्याला छानपैकी पाण्यामध्ये मस्त उकळून घ्यायचे आहे. 2 ते 3, 4-5 पानं टाकले आहे मी तुळशीचे, मस्त धुवून तोडून टाकायचे आहे. आता हे सर्व इन्ग्रीडियंट छान आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे. पाव चमचा आपल्याला पत्ती टाकायची आहे. तर हे चहा पावडर आहे ते आपल्याला एकदम ऑप्शनल आहे. हर्बल टीमध्ये चहा पावडर नसतं, पण त्यामध्ये लेमन ग्रास आहे म्हणून मी टाकलेलं आहे. बघा, पाव चमचा टाकायचं छान कलर यायसाठी. मस्त आपला चहा उकळला गेला की आपण कपामध्ये त्याला मस्त गाळून घ्यायचं आहे. यामुळे ते सर्व इन्ग्रीडियंटचं अर्क आपल्या चहामध्ये उतरतो बघा, आणि यामुळे आपल्या शरीराचं मस्त रक्षण होते. सकाळ-सकाळ अशा पद्धतीचा चहा तुम्ही करून पिया. बघा, जर तुम्ही लिंबू खात असाल तर आता तुम्ही गाळल्यानंतर यामध्ये 10-12 थेंब लिंबाचं टाकू शकता. बघा, अशा पद्धतीने लिंबू टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि आस्वाद घ्यायचा आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.